Audio Jungle. जगनी पाऊस झाले ओलीशी तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावना जसं पद्धतीचा आता तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला सेम अशा पद्धतीचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत अलाइट मोशनमधून। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर यार तुम्ही आपल्या टेलिग्राम जाऊ शकता, तिथं आपण पिन करून ठेवलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, काही विषय नाही। ओके, त्यानंतर आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला करायचं काय, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, बीटमार्क आणि सेकेपेकच्या 2 लिंक भेटतील, कुठल्या एका लिंकवरती क्लिक करायचं आहे, बीटमार्क किंवा सेकेपेकच्या या लिंकवरती क्लिक करून बीटमार्क तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करू शकता। तर बघू शकता बीटमार्क आणि सेकेपेक तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट केल्याच्या नंतर काय अशा पद्धतीचे दिसून जाईल तुम्हाला। तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे। ओके, आता बघू शकता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे आपली काही बीट्स असणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी 4 ग्रुप मी तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेले असणार आहे आणि खालच्या बाजूला एक ग्रुप असणार आहे, पुढे 2 बीट अशा पद्धतीचे असणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपल्याला इमेज ॲड करायचं आहे। इमेज तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने ॲड करू शकता, तुमचे स्वतःचे किंवा कुठल्या मॉडेलचे तुम्ही ॲड करू शकता, काही विषय नाही। तर सुरुवातीच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। आता खाली बघू शकता एडिट ग्रुपचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता भावनो तुम्हाला अशा पद्धतीचे या ठिकाणी दिसून जाईल। तर या ठिकाणी आपण सुरुवातीचा एक इमेज आपल्याला ॲड करायचा आहे, त्यासाठी आपण प्लसवरती क्लिक करूया, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही जो फोटो वापरणार आहोत तो फोटो ॲड करायचा आहे अशा पद्धतीने। नंतर भावनो हे जे फोटो असेल याला तुम्ही सर्वात खालच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचं आहे, नंतर या फोटोवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे। इमेज या ठिकाणी आपण अशा पद्धतीने प्रॉपर सेट करूया, याला लहान मोठं वगैरे आपण जसं या ठिकाणी बरोबर आपल्याला दिसेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेट करायचं आहे। आणि इथून भावनो इतकं केल्याच्या नंतर या जे इमेज असणार आहे त्याला तुम्ही असं शेवटपर्यंत घ्यायचं आहे आणि इथून बॅक येऊन जायचं आहे। तर बघू शकता आपला इमेज या ठिकाणी आलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला करायचं काय, या दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, दुसरा इमेज असेल ते तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे। इमेजला सर्वात अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरायचा आहे, खालच्या बाजूला घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर इमेज तुम्हाला जसा आहे असा तुम्ही या ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर याची पण साईज तुम्ही अशा पद्धतीने लास्टवर करून बॅक यायचं आहे। आता सेम अशाच पद्धतीने या पण ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे। या ठिकाणी थोडं चेंज असणार आहे, या ठिकाणी आपण सुरुवातीला ते एक इमेज ॲड करून घेऊया। ओके, अशा पद्धतीने इमेज ॲड करायचं आहे आणि नंतर हे जे इमेज असणार आहे याला पण तुम्ही सर्वात आधी अशा पद्धतीने खाली घ्यायचं आहे, नंतर इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने बरोबर तुम्ही या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने ओके इतकं अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि याला पण तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्या। ओके, त्यानंतर बॅक यायचं आहे। बघू शकता या पण ठिकाणी आपला इमेज आलेला आहे आणि आता अशाच पद्धतीने शेवटच्या पण ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि या ठिकाणी पण एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने या पण ठिकाणी आपण इमेज ॲड करून घेऊया लवकर। ओके ओके अशा पद्धतीने इमेज ॲड करून याची साईज पण आपण शेवटपर्यंत करायची आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे आणि आता बघू शकता या ठिकाणी आपले काही ग्रुप लहान झालेले आहेत, त्यासाठी आपण 11 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि हे जे ग्रुप 2 लहान झाले आपले याला असं लॉंग प्रेस धरून सिलेक्ट करूया, इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे। ठीक आहे, बघू शकता या ठिकाणी आपले बरोबर आलेलं आहे सर्व। त्यानंतर इथे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करा आणि इथून इमेज हवा आहे तो ॲड करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे, पुढच्या बीटवर जाऊन याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी दुसरा इमेज ॲड करायचा आहे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया। ठीक आहे, इतकं करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली एक ग्रुप आपण दिला असणार आहे, याला तुम्ही असं सर्वात वरी घ्यायचं आहे, या डोळ्यावर क्लिक करून याला अशा पद्धतीने दिसतं करायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपली या ठिकाणी वरती PNG दिसेल। हे PNG वरी नको असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जिथं हवं आहे तिथे तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता, काही विषय नाही। ठीक आहे, तर या ठिकाणी मी आता इथे राहू देतो, अशा पद्धतीने करायचं आहे। नंतर आता इथून बॅक यायचं आहे, सेकेपेक असणार आहे भावनो ओपन करायचं आहे आणि आता सेकेपेकमध्ये आल्याच्या नंतर वरी जे काय 4 CC प्रीसेट असणार आहे असे सिलेक्ट करायचे आहे, इथून कॉपी 4 लेअर आणि नंतर खालच्या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट। ठीक आहे, इतकं करून बॅक यायचं आहे आणि आता आपला चालू प्रोजेक्ट म्हणजेच बीटमार्क असणार आहे ओपन करायचं आहे।
शेवटला यायचं आहे. हे 2 इमेज असणार आहे. दोन्ही इमेजेसला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, पेस्ट केल्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे आणि इथं पेस्ट 4 लेअर, त्यानंतर शेवटला यायचं आहे आणि हे आपण 4 प्रीसेट अशा पद्धतीने शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे. ओके, आता पूर्णपणे आपला व्हिडिओ रेडी झाला आहे. सेव्ह करायचा आहे. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज तुम्ही इथून 720 ठेवून एक्सपोर्ट करू शकता, काही विषय नाही. सोपा होता व्हिडिओ. आवडला असं लाईक झालंच पाहिजे.